सरकारने टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे. टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे 13 पासून ती आम्ही नाकारत नाही. परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे. या प्रमुख प्रश्नांबरोबरच आमच्या जुन्या पेन्शनचा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार असताना त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं, समिती नेमली गेली, त्या समितीमध्ये देखील आम्ही आहोत आणि मग समिती नेमून त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही पेन्शन योजनेत सुधारणा करून आपणाला देतो याची अंमलबजावणी केली. परंतु प्रत्यक्षात आज काही ते घडताना दिसत नाही. शिंदे सरकार गेलं, तो विषय संपला. असं होऊ शकतं का? आणि म्हणून आज आम्हाला जुनी पेन्शन जी आहे ती जशीच्या तशीच मिळाली पाहिजे. त्याचबरोबर काही कर्मचारी आमचे 5 पूर्वीचे 20%, 40%, 60% टप्प्यावर आहेत. त्यांना देखील 5 पूर्वीचे नियम जर लागू होत आहेत तर मग त्यांना यातून कसं वगळलं जाऊ शकतं? ते आज रिटायर होत आहेत रिकाम्या हातानी, कुठेतरी शेतावर कामाला जावं लागतंय, हे देखील चुकीचं आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, शिकवायला मुलांना शिक्षक नाहीत, ऑफिसमध्ये काम करायला लेखनिक नाहीत, प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहाय्यक नाही आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर 52,000 पदं लॅप्स केलीत. म्हणजे हे काका मामा मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही अग्रणी भूमिका ठेवली आहे. उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे. आणि अनेक मुलींचे प्रश्न आहेत, अनेक मुली आता शिकू लागलेल्या आहेत, त्याच्यासाठी सरकारने उलट प्रोत्साहन देण्याची गरज आहे. टीईटी परीक्षा आरटीए कायदा 2009 ला आला, लागू होताना तो 2013 ला लागू झाला आणि ते कायद्याची अशी एक बंधनं असतात की कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही आणि कायदा जेव्हा सुरू होतो लागू होतो त्यानंतर त्या गोष्टी अंमलात असतात. हे असताना सुद्धा टीईटी पूर्वीच्या लोकांना का द्यावी अशा पद्धतीचा प्रश्न येतो आणि गुणवत्ता असताना सुद्धा ह्या गोष्टी का घडतात हे आमच्यासाठी का कोण करतंय हे पण जाणीव होत नाही. टीईटी देण्याची अडचण नाही. 2013 ला ज्यावेळेस कायदा आला त्यानंतर टीईटी दिल्यानंतरच सर्व भरती झालेली. त्याच्यापूर्वी टीईटी लागू होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पवित्र आहोत. कारण सर्वजण आता सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत आणि असं काय शिक्षण क्षेत्रात आहे की अविश्वासाची गोष्ट घडलेली, शिक्षक गुणवत्ता नाही. आणि जर खाजगीकरणाने 1980 पासून खाजगीकरणाचं ज्यावेळेस सवलती दिल्या, ज्या शाळा स्वयंअर्थ साहित्य आल्या, ज्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आल्या आणि महाराष्ट्र मराठी माध्यमाच्या शाळा चालवण्यासाठी कमजोर व्हायला लागला का अशा स्वरूपाच्या संकल्पना तरी का मांडायला लागले हे कळत नाही. जर आपण दक्षिणेकडे गेलो, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, कुठलंही राज्य टीईटी आरटीई कायदा मानतच नाही. फक्त महाराष्ट्र असं राज्य आहे की सर्व भाषा या ठिकाणी चालतात, सर्व शाळांना इथे संधी दिली जाते. खाली मात्र चालत नाही. पण महाराष्ट्रातील गरीब जनतेच्या मुलांवर खूप अन्याय होईल. जर 30-40 वर्षापूर्वी आम्ही सर्वजण या शिक्षण क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेस अतिशय उत्तम पद्धतीचं काम झालं आणि 30-40 वर्षामध्ये गुणवत्तेचं काम झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतले असतील, नगरपालिकेच्या शाळेतील असतील, मराठी माध्यमाच्या शाळेतील असतील, सर्व तुम्हाला एमपीसी IAS अधिकारी दिसतील. आणि मग असं असताना सुद्धा तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळा या कुचकामी झाल्यात असं का म्हणायला लागलेले ते काय आम्हाला कळत नाही. आणि मग परीक्षा द्या आणि मगच तुम्ही सक्षमपणाने शिक्षण द्याल, ही कुठली पद्धत आहे? तर त्या कायद्याचा अवलंब करून त्यांनी ते काम करावं. त्याबद्दल टीईटी ही रद्द झाली पाहिजे कुठल्याही शिक्षकांना आणि बर्डन खाली आणतात. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे लोक हे सगळ्या प्रश्नांना सामोरं जाताना खूप मोठा आपल्याला प्रसंगाला सामोरं जावं लागेल. म्हणून टीईटी असून आणि आमचं मग बऱ्याच वेळा असं वाटतं की शिक्षण क्षेत्रात इतर खात्यांमध्ये परीक्षा दिली जात नाही. मग आम्ही दुसऱ्या खात्यांना आरोप करत बसायचं का जाऊन सर आपण या गोष्टीची की गृह खाते, आरोग्य खाते, शेती कृषी खाते, मग या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या परीक्षा घ्यायच्या का? हे आमचं म्हणणं योग्य नाही. पण आमच्यावरच काही गोष्ट 30-40 वर्षापूर्वी चांगल्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्यामुळं उत्कर्ष घडला, महाराष्ट्र घडला, भारत घडला याची जाणीव, नेशन घडल्याची जाणीव मात्र ह्या राज्यकर्त्यांना राहिली नाही. किंवा जे IAS अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की बाबा ह्या स्वरूपामध्ये योग्य शिक्षण क्षेत्रामध्ये सगळे प्रयोग शिक्षण क्षेत्रात केले जातात, तसे करू नये. त्याचप्रमाणे 15 मार्च 2024 जो शासन निर्णय मान्यतेचा गुणवत्तेमुळे ही विद्यार्थी शिकले, चांगल्या पद्धतीचे घडले आणि ग्रामीण आदिवासी भागामध्ये ते सर्व शिकलेले विद्यार्थी स्थलांतरित झाले पुणे शहर, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी
किंवा जी शहर आहेत, चाकण असेल, सासवड असेल, जेजुरी असेल, बोर असेल, अशा ठिकाणी लोक येऊन राहिली. मग ती मुलं शिकली कामाच्या माध्यमातून, म्हणून त्या ठिकाणी ग्रामीण भागात शिक्षित विद्यार्थी संख्या, पटसंख्या कमी झाली. पण कायदा असं सांगतो की 2-3 विद्यार्थी असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळलं पाहिजे आणि शिक्षक दिलं पाहिजे. मग फक्त जपानची कथा सांगायची का आपण एका मुलीसाठी रेल्वे सुरू ठेवली आणि चांगल्या पद्धतीने जपान घडलं, मग महाराष्ट्रात फक्त कथाच सांगायच्या का? मग आमच्या आज असा तो शासन निर्णय सांगतो संच मान्यतेचा की 24 मार्च 15 मार्च 2024 शासन निर्णय असं सांगतो की प्रत्येक वर्गात 20 असतील तरच त्यांना त्या ठिकाणी शिक्षक द्या, नाहीतर देऊ नये. तर कालच्या सगळ्या संघटनेच्या रेट्यामुळे ते संच मान्यते झालेले सरप्लस शिक्षक रद्द केले त्यांनी. पण पुन्हा येणारी वेळ तशी येऊ नये, कारण जरी ग्रामीण भागामध्ये जर 14, 15, 20 विद्यार्थी असतील आणि आम्ही कंबाईन करा म्हटले की 9वीला 19 मुले आणि 10वीला 21 मुले तरी 0 शिक्षक दिलं. मग ते 19 आणि 21 विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात त्यांनी काय करायचं? त्यांना शिकता येणार नाही. बऱ्याच वेळा असा प्रश्न आहे की 3 किलोमीटरला त्यांनी सांगितलं आम्हाला सायकली देऊ, प्रवास भत्ता देऊ आणि त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आम्ही सोयी करू. आमच्या शांतांनी सांगितलं की जुन्नर, आंबेगाव सारख्या ठिकाणी बिबट्या सारख्यांचा वावर आहे. जाणारी मुलगी, जाणारा विद्यार्थी 3 किलोमीटरला पालक पाठवणार नाही आणि ती मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. त्याच्याही पलीकडे आम्ही शांतांनी सांगितलं त्यांना की बारामती सारख्या ठिकाणी उसाच्या कडे जाणाऱ्या मुलीवर अत्याचार झाला, ती माणसातली बिबटी किती वाईट आहे. पालक द्यायला जाणार नाही अशा स्वरूपामध्ये हे शासन निर्णय करताना आमचं म्हणणे समन्वय समितीला, संघटनेला जे फील्डवर काम करतात त्यांना विचारात घेऊन शासन निर्णय करताना या विचार केला पाहिजे. तसं ते करत नाहीत. अशा स्वरूपात त्यांनी काम करावं. जुनी पेन्शन योजनेची आमची मागणी सर्व राज्य कर्मचाऱ्यांना झाली. टप्पा अनुदान दिलं नाही, हा आमचा दोष आहे का? आम्ही नियुक्ती तर आमच्या आधीची, त्यांना आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे तो लाभ दिला पाहिजे आणि तो नंतरच्यांना सुद्धा दिला पाहिजे. तुम्ही जर विचार केला तर शासकीय कर्मचारी शेवटपर्यंत कर्ज काढतो, घर गाडी त्याची तयार होती, पण शेवटच्या क्षमनापर्यंत त्याला त्या पगारावर हप्ते भरावे लागतात आणि ज्यावेळेस त्याला पेन्शन नसेल तर तो 1 रुपया सुद्धा त्याला दुसऱ्या महिन्यात पगार नसणार आहे. अशा अनेक लोकांना भाजी मार्केट, हमाली अशी करण्याची वेळ आमच्यावर आलेली. म्हणून शासकीय कर्मचाऱ्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. जुनी पेन्शन ही पूर्वलक्षी कारणाने लागूच केली पाहिजे. सर्व जे लाभ आहेत शासनाचे ते शासनाच्या प्रत्येक घटकाला आहेत आणि फक्त शिक्षण क्षेत्रात हे प्रयोग त्यांनी राबवू नयेत असा विचार सर्व आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला शिक्षक भरती पूर्व 100% दिली पाहिजे. सेवानिवृत्त त्यांचं म्हणणं पद आहेत त्याच्यापेक्षा ज्यादा आम्ही देणार नाही. आम्ही सांगितलं 50,000 पद रिक्त आहेत ना, तर आमची 50,000 द्या. तर ते तेवढी पद दिली पाहिजे. त्याला सुद्धा 60%, 80%. 2017ला पोर्टल आलं, आम्ही ऍक्सेप्ट केलं. पोर्टल तर भरती होऊ द्या, काही आमची अडचण नाही. नंतर 22ला 23ला आलं, ते बी पूर्ण क्षमतेने शिक्षक दिले गेले नाहीत आणि मग शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर विद्यार्थी ग्रामीण भागातला विचार करतो, शिकवायला शिक्षक नाही, दुसऱ्या शाळेचा पर्याय निवडतो आणि इंग्रजी माध्यमाच्या किंवा इतर बोर्डाच्या जरी शाळा असतील तरी त्याला मास्टर प्लॅन असला पाहिजे. त्याला कुठेही दुकान काढायचं सांगितलं जसं किराणा मालांसारखी कुठेही करायचं आणि शाळा चालवायच्या अशा पद्धतीने केलं जातं. सुमान्यता असेल, टीईटीच्या माध्यमातून असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला थोडा खेदजनक आहे आणि शिक्षण क्षेत्रासारखं पवित्र काम असताना ज्या ठिकाणी खरंच चूक आहे त्या ठिकाणी आम्हाला आमचे कान पकडाने सांगा, सर काम होत नाही, मुलांना गुणवत्तेपासून वंचित राहिलेलं आहे, अशा ठिकाणी निश्चित तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे. पण चांगलं काम असताना अविश्वास दाखवून घ्यायचे. आता सुद्धा लगेच पत्र काढले की VSK वर हजेरी भरा, कारणच नाही. परंपरेनुसार गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी बरेच ज्यावेळेस हजेरी भरतात कॅटलॉगवर तर MDM भरतोय रोज आणि तास त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हजेरी भरण्यासाठी वेळ जातो. असं गुणवत्तेपासून आम्हाला बाजूला ठेवणं कार्यालयापासून आमचा मोर्चा चांगल्या पद्धतीने घडेल. तुमची साथ असूया. वर्तमानपत्राच्या माध्यमातून, चॅनेलच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळावी एवढी विनंती करतो. थांबतो.